दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे, औषधाचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी नाही येणे, यावरची खात्रीशीर औषधं उपलब्ध, तेही फक्त 599 रुपयात. हो, फक्त 599 रुपयात. तर आजच मागून घ्या, तेही आपल्या विजय भव आयुर्वेद यांच्याकडून. संपर्कासाठी 9175 74 34 54 या क्रमांकावर संपर्क करा. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा उपलब्ध. अगं जातो की थोड्या आण ग. अग झोप तर दे की जरा मला. काय अगं अगं मेसेज तर घासू दे की. अगोदर करू देता नाही मला. कसा कसा का पिटलाय लागल्या. हा जातो जातो बस झालं तुझं कौतुक. सारखं अगं माझ्या माग लागत्या. करतो कामच करतो मी. मी हे लय अध्यक्षाच्या सकाळ सकाळ उठलं नाही की आमचंच घर पुजा येत या. दुसरं घरदार आहे का नाही याला. आले मला असू दे आपला माणूस आहे शेवट. अरे काय झालं नक्की एवढं काय जिटलाय साहेबवर. अध्यक्ष सकाळ सकाळ लाटा घालून उठवले मला आईने आणि म्हणते माधू नानाकडे जा. मधुर कशाला. अहो कशाला म्हणजे कोंबडा आणायला. कोंबडा कोंबड्यात काय विषय. अध्यक्ष डोक्या बिका पडला का. अहो काल तर सांगितलं तुम्हाला आकारी करायचे म्हणून. नाही का काल बोलत असतो पण मला ना खरंच वाटलं नव्हतं. अहो अध्यक्ष आईना अंघोळ पण करून दिलं नाही, तोंड पण दूध दिलं नाही, तसंच पीठ आलाय मला. अंघोळ करून दिलं नाही. बघा कोण दोस्त पडलास का. आखलीचं बघायचा लगा देवाच काम आहे आणि अंघोळ केलं नाही पारूस लगा देव कोपल की तुझ्या मसुबा कोपल. असं म्हणता हे काम कर. अरे ऐक तर घे की मी जाते माझ्या नानाकडे आणि कोंबडा घेऊन येतो तर तू अंघोळ बिंघोळ करून तयार राखी. तुम्ही जाता माझं नाही घरी म्हणजे पैसे बी तिकडं, कोंबडा बी तिकडं, तुम्ही बी तिकडे ना आकडे बी तिकडे. तुम्ही अरे नाही माझी अशा ठेव की आणि असं जातो असं घेऊन येतो मी. काय नको माझा मी जातो वाटल्यास वड्यात अंघोळ करतो आणि कोंबडा घेऊन येतो तो. वाड्यात अंघोळ करतोय. अरे गाठून मरशील आज अंगावर मास नाही काही नाही जरा तरी विश्वास ठेव. अध्यक्ष जावा जाऊ विश्वास ठेवला नाही तुमच्यावर तेव्हा तेव्हा माती केली विश्वास तुम्ही माहित आहे ना. मी म्हणजे माझा विश्वास नाही या पैशा पुढे आजची काही किंमत नाही. तुला एवढंच वाटतंय ना. राहू दे तुझं पैसे तुझ्याजवळ ठेव. मी माझ्या पैसे आणतो एक नाही 4 कोंबड्या आणतो. आयला सांग 4 कोंबडे कापायचं. अध्यक्ष जावा घेऊन या जावा. तुम्ही 4 काय 10 कोंबडा ना. 1 कोंबड्याचे पैसे मी देतो आले होता. जावा लवकर. अरे आणलं असतं लक्ष्य पण तुला माहिती आहे की नाही आपला स्त्री धंदा पर बुडलाय म्हणून माणसांची लगा उदारी दिना झाली ती. कुठं आणायचं असं कर एवढ्या पावटी आणते माझं मी कोंबडा तू अंघोळ करून तयार राहा. विश्वास ठेव माझ्यावर. आज आपण कोंबडा कापायचा आणि कोंबड्यासाठी तरी विश्वास ठेव की माझ्यावर. हो अध्यक्ष नक्की कोंबडा घेऊन या नाहीतर आज कोंबड्या जागी मला कापल. नाही नाही काय काळजी करू नका. असं गेलं आणि असं आलं तुझ्या आंघोळ व्हायच्या अगोदर मी इथं बरोबर जा लवकर. लक्ष्या कोंबड्याची शपथ घेऊन सांगतो आज त्याच कोंबडा कापायचा. माझ्या त्याला 500 रुपये कोंबड्यासाठी मोडायचं. माझ्या काही याड लागलंय का 500 रुपये मोडायला. माझ्या तुम्ही ना पडल्यात माझ्या असला तर बॉम्ब होईल सगळे. नाही नाही माझ्या नाही पडल्या. डालग पण इथूच आहे. काय आवाज या तिरंगीला कुठं येतं. रंगीला कुठं होत काय
लगा 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 सापडातच बसलाय कोंबड्या गोळा करून रंगीला मी आलो. या अध्यक्ष काय करतोय? रंगीला रंगीला रे तेरे रंग रंग जाए. आईला राजाचं काय कोंबड्याला पकडतोय काय? हा थांब आता ह्याला दाखवतो इंगा. हा कर आता शूटिंग बाळ्या. अल्ला बाई एकतरी खाऊ दे रे एकतरी खाऊ दे एकतरी. हो हो पळवड कस की अगं पळतस कुठली. डालग्यात 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 आजा 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 गावली 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 गावती. गावला आत्ता कसा गावला? पकडला 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 वाळ्यात वाळ्यात कपडा धरला आणि इकडे. हा आणि इकडे कुठं? मी धरलाय. अरे धरला म्हणून काय झालंय? अरे त्याच्यात आकाडी करायची आणि इकडे. हा आखाडी करायची आहे? हे राजाचे कोंबड्याचे या रंगीलाचे? राजाला सांगू काय? ए राजा सांगू काय? राजानं सांगितलंय धरून आणायला आणि इकडे. हा राजाने सांगितले होय? काय अध्यक्ष मला गांडावा लागलाय? हा या राजाच्या कोंबड्याचा आखाडे कळालं की नाही राजाला? राजा अख्खं गाव डोक्यावर गेलं माहिती आहे काय? हा ए तुला काय करायचंय? जा इकडे कोंबडा देतो या रंगीलाला. पण अध्यक्ष माझं एक आट आहे बरं का. तुझ्यात हा काय? ह्या रंगीलावर लई दिवसापासून माझा डोळा आहे. पण मी पण येणार बरं का जेवायला. ए जेवाय आम्हालाच पुरण नाही केला आणि तू कुठे येतोस? हा पुरत नाही अहो वजन आहे. ए आणि इकडे. हा अध्यक्ष तुम्ही मगाशी का नाही रंगीलाला पळून पळून पकडूच होता का नाही? तो मी अख्खा व्हिडिओ केलाय. दाखवू का राजाला? हा लगा बाळ्या येडा येडा म्हणता लगा लय छान निघालास की डायरेक्ट माझा हिडूच केलास रे. बर फोन करतो मी तवा ये जेवायला आणि इकडे आता कोंबडा. अध्यक्ष देतो पण जेवायला नाही बोलवलं तर अख्खा व्हिडिओ राजाला दाखवणार. नाही बाबा भ्या घालूस बोलवतो की मी. आणि खरं काय खरं काय? होय होय आणि हा, नाही बोलवला तर मग दाखवतो माहीत. बोलवतो की मला हा. आहे की माझं ब्या. हा फोन केला या म्हणजे आलोय. येणार येणार फोन चालू ठेव. चालू आहे. या 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 इकडे या या उकंड्यात काय आहे तिकडे इकडे या की या 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 आला काही काय कोंबड्याला काय होता वा काय कोंबडा काय हे रंगीलाचा मैत्री पण इकडे काय करते आमच्या कोंबड्यांच्यात आणि आमचं रंगीला कुठे गेलं? हे रंगील्या हे रंगील्या यायला ही पण कुठेतरी गावात बोंबलं धिंडत असेल. कुठे जाते तेव्हा येईल की इकडं. या 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 यायला ह्या कोंबड्या पण आईला या बाळ्याच्या किती उशीर झाला येते. मला का नाही बाळ्याला धापतो जाता 2 ठोक टाकतो त्याला. ए बाणाभाऊ हा मान खाली घालून चाललाय. हा बरोबर आहे मान खाली घालण्यासारखीच कामं केलेली आपण. काय राव बाणाभाऊ
लय मोठं वजूर सूचक झालाय हो तुम्ही. अहो काय रंगा शेट असं का बोलताय? म्हणजे मी बोललेलं दिसतंय. अहो अख्खं गाव बोलायला लागले तुम्हाला ही. हा भाना भाऊ तुम्हाला मांडलं पाहिजे बरं का. काय राव ते येड्या राजाचं लगीन ठरवाय गेलाय तुम्ही. हा ते येड्या राजावर कोणी व्यवहार केलाय का आजपर्यंत? अहो त्या राजामुळे तुमची इज्जत गेली. आणि तुमची इज्जत गेली तर जाऊ द्या, पण बिस्कुटवाडीची इज्जत गेली म्हणजे आमची इज्जत गेली. आणि आमची इज्जत गेली म्हणजे डॅडीची इज्जत गेली. आणि डॅडीची इज्जत जर गेली तर आम्ही खपवून घेणार नाही अजिबात. अहो म्हणजे कसं आहे त्या राजाच्या नादी लागू नका असं मला म्हणायचं आहे. काय करायचं सांगा बरं. बाहेरची गाव आपल्या बिस्कुटवाडीला नावं ठेवायला लागली. आता त्या राजाला असाच चिसतो. अहो काय त्यानं जागाच ठेवली नाही काय शिल्लक. सगळं गाव लागलं तर नाव ठेवायला. आता तुम्हीच राहिला होता. घ्या तुम्ही बी बोलून. अहो भाना भाऊ कुठं चालला एवढी कसली घाई झाली? अहो मी काय म्हणतोय आमचं येड आहे तिचं लगीन ठरवायचं होतं. पण आता काय बोलण्यात पॉईंटच नाही बघा. राजा बाळ्याची वाट लागायची आमच्या. हा या राहू द्या. बाळ्या अजून कुठं मला नाही. राजा तू गावच नुसता रे. तुझं बघ काय करतो ते गाबड्या. माझी इज्जत घालवलीस पाक. हायला बाया कुठं गेले बेन? अजून फोन नाही त्याचा. हा बाळ्याचा ना बरोबर बंदोबस्त करायला सांगा. शेटला लागा थांबायला लावले. अध्यक्ष अहो एवढा उशीर लागतोय डाल्याला कोंबडा आणायला. ए डायला नव्हतं मोकळच होता. पळून पळून मी तर नाही तोंडाला माझ्या फेस आलं. वाटलो हातावर मी लागलो माझ्या हाताला. काय तर बोलला कुठे लागले? दिसत नाही डोळा कुठे दिले. चल अहो चल कुठे आई गेली. आई गेली. आजी कशी गेली ग आय. कोंबडा तर खाऊन जायच होतास की ग आय. आता तुझं कसं होणार की? अध्यक्ष अहो रडा काय झाली तुम्हाला? अहो आई गेली म्हणजे आजारी पडले पाहुणं त्याला बघाय गेल्या. पाहुणं बघ शेवटची स्टेपला तिकडे गेली. असं का सांगायचं? असं सांगते की आई गेली. अहो अध्यक्ष तुम्ही ऐकून घ्या जावा आधी मग बोलत जावा. लागलाय रडायला. मग आपल्याकडे कॅन्सल बी. हा कॅन्सल कशाला? अहो आई म्हणल्या आज शेवटचा मंगळवार आहे तू काय करायच ती कर पण मस्त मला कोंबडा काप. कोंबडा काप म्हटलं ना. चल कोंबडा कापूया. चला. हा डबल फोन कट केला. या बाळ्याचे तर सकाळपासून फोन लावतो फोन उचलना झाले. तर माघारी बी करणं झाले. खाऊ दे त्याला बघतो. गावात गेलं गावात नाही. मयात गेलं मयात बी नाही. फार्म हाऊसवर गेलो फार्म हाऊसवर पण नाही. काय खांडबिंड केलं नसेल ना बाळ्यानं. तरी मी म्हणतोय डॅडीला ह्याचं मंगोलियाचं तिकीट काढूया तरी बी ऐकत नाही डॅडी. सकाळपासून आवरून बसलो या तालुक्याच्या गावाला जायला खोळंबले. कुठं जाऊन बसले बेन काय माहिती. डॅडी तिकडे डोक्यावर नसतंय आणि इकडे बाया दमवतंय. ह्या दोघांच्या मध्ये ना माझं मरण झालं या. खाऊ दे त्याला बघतो कसा आहे ती. बिना काय माझा रोडना गळ्यात घातलाय डॅडीनं माझ्या. मारतोच त्याला लगाला क्या कोंबडा चांगलाच भरला. 1.5 किलो. अहो अध्यक्ष बघितलं मला पण वाटत वजनदार कोंबडा दिसतोय. वय वय पण अध्यक्ष राजाला पण लावला. राजन कशाला? अहो कोण करायचं मग तुम्हाला येते. अरे त्यात काय वेळ आहे तेव्हा. चूल पेटवायची बघूला चढवायचं तेल टाकायचं कांदा टाकायचा आणि हे त्यात वापरायचं आणि त्याला मीठ चटणी टाकली की झालं. ती पाण्यासारखा रस्ता तुम्हीच खावा मला नको. मी बोलवतो राजाला. ए अरे ऐक नको राजाला. अरे मी ऐक मी करतो की. अरे बरं जमते चांगले. हॅलो राजभाऊ कुठं आहे व? अहो आज आमची आकडी कोंबडा बनवाया की. हा अहो आपल्या नेहमी ठिकाणी व. हा या वाट बघतोय. हा मी ना अध्यक्ष आहे. हा या हा
चाललं काम चाल लवकर. कशाला बोलवलं नाही केलं असतं की. अहो अध्यक्ष राजाच्या हाताला चव कसली तर मला माहित नाही का? हं? अहो एवढा मोठा आपला कोंबडा आहे कसा वरपून खायचा. लागा ह्या लाक्याने पण मधनच फोन केला लगेच ये म्हटला आज पण लाक्याच पण बाहेर आहे बरं का. अरे आकडातला देशी कोंबडा म्हणजे आय 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 चवच लय नाही अरे असते बघ. राजा असू दे तिथं ताडबीट सगळं वजन आणलं असं एक नंबर करायचं आणि वरपून खायचं नसतं सुट्टी द्यायची नाही. दामाना अध्यक्ष हाता बिता लागेल. ए, मला सवय आहे कागद ठेवायची. ती नव्हे राजा कधी येणार आहे रे? अहो आता येतो मला माहित नाही आता कधी येते. असं काय त्याला फोन कर. तू येऊ नकोस म्हणा मी करतो सगळं आज माझ्या हातचं खाऊन बघतोय. नका येतो थांबा जरा कापातावर कांदा. काय लागा तुझा माझ्या विश्वास नाही लागा. लक्या आज झालं का नाही? राजा भाऊ अहो किती उशीर वाट बघाय तुमची कधीचा काय यायला लागलाय. अरे झालं का? अरे कपिलाची वैरण काढ ही सगळं करून आलो रे सगळी कामं आवरली. आता म्हटलं इकडं आकाराचा कोंबडा अरे होती की जरा झालं तर व्यवस्थित. बर कस केलंय हे बघा कांदा चिरलाय बस का एवढा. थांब गावात लगा वाजा लक्या आला हे कोंबडा कोण आणलाय रे? हो राजा भाऊ माझं ना माझं ना जा आला का दांडक कोंबडा गावला गेला का? आला का 2-2.5 किलो तर सोज असेल. 2 किलो आहे 2 किलो नाही 1.5 किलो होतं ना. 1.5 किलो आला का लगा मजा. अरे 1.5 किलो आपण तिघ म्हणजे प्रत्येकाच्या वाटणीला अर्धा किलो. तिघ नाही चौघ काय चौघ अध्यक्ष अजून कोणाला आवडलं दिला अजून. अरे ते रंग्याचा बाळ्या औषधा काय संबंध आहे त्याला सांगा येऊ नको मला. असं कसं सांगा एक कोंबड्या येताना त्यानं बघितलं रे मला मग लागला रडायला मी येणार आहे माझ्या पायातून लोळायला लागला. साष्टांग नमस्कार घातला. मग आता एवढं विनवणे करते म्हणलं येऊ दे गरीबाला 2 पीस खाईल रस्सा वाढू त्याला. तुम्हाला राव काय काम नसते उद्योग वाढवण्याशिवाय धंदाच नाही दुसरा. अरे त्यालाच तेवढं सांगितलं नाही दुसऱ्या कोणाला. नाही तुमचा धंदाच क्लिअर नाही. कळलंय अरे पण खरं तरी इतर का त्याला सांगितलं की नाही दुसरं कोणाला तरी सांगायचं. अजून कोणाला सांगितले? आज नाही मेलेला कोंबड्या शपथ दुसऱ्या कोणाला नाही सांगितलं मी. अरे माझ्यात देतो त्याला मी. तुम्ही काय काळजी करताय? त्याच्यातलं देऊया आपण आपला वाटा घेऊया. बर कांदा वाज काय एवढा? बस झाला आणलंय नका सगळं सामान. आणलंय तेल आणलंय मीठ आणलंय हळद आणलंय आणि ती मसाला पण आणलाय बघ. मसाला बर अरे वजा अरे काळपिटी दे की लगे काळीपट्टी दे. अध्यक्ष तुम्ही चालले असेल तुम्ही द्या माझ्यापेक्षा नाही. अरे मी कुठे आणले तू आणा गेला सामान. अहो मी नाही आणली तुम्ही आणता असाल म्हणून मी नाही आणली. अरे मी तर कशाला आणली तू आणशील म्हणून मी नाही आणली. अहो अध्यक्ष मी नाही आणली तर अजून तसंच का अंदा होता तुमचं. लय एवढ्या जण कोण जाणार नाही राजा दगडाने पेटू असू दगड एकमेका वापरू. अरे मी काय असं युगात आहे दगडाने पेटवायला इथं काळीपिटी आणली नाही तुम्ही? मला माहित होतं हे तुमचा सगळा गोंधळ काय मासाच असतो या. हे बघ मी आणल्या काळीपिटी. राजा तुम्ही कधीपासून बिळा वाढायला लागला? 1972 पासून. अरे तुझ्या तरी अरे गोट्यात तिथं का नाही जास्त मच्छर होती तर म्हणून ती दूर करायला लागतोय कपिलापाची. मी कशाला बिड्या पिटतोय? 11 वडतय पिढी वडतय बिंगरीला नाव सांगायला पाहिजे. राजा पिढी बिडत मग तुझ्याकडे गाडी पिढी कशी? अरे सांगतोय की मच्छराला तिथं ते दूरबीर करायला लागतोय त्यासाठी काळीपिटी आहे. तोंड बंद ठेव. पेटो राज आईच्या गावात लोक राखील लोक लयच टाकलं की रे. काय भडका करतो काय? लयच भडका झाला मोठा लगा. ए पिटलं चढ आता काय करूया? पातेली घे बर. पतील तिथं अध्यक्ष घ्या की. घे आता
आता मोर अरे तेल बिल काय पळी बिळी काय घे की. पातेलं समोर बसलं तिरकं वाटतंय या. थांब 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 बसलं का बघ. हा हा पळीन ती तेल घे. वजा हा घे. कांदा पण चिरलाय. हा कांदा नो का? चिरला नव्ह का. होय होय. हा लागलाच घे. लगा वजा. हा. अरे त्याला चांगलं काढले. अरे ती कांदा घे. ठीक आहे. हा ती ती भोगले नाही का नाही तेवढं हळद मीठ हे सगळं त्याला ते लावून घे. मी लावली. अरे मी हे करतो की रे तेवढं कर की रे तू. मी लावून घेतो. असं म्हणते मी. होय. आणि हळद पडे बघ. ये उशीर घे बर का. लगा वजा. अरे नुसतं हाताला चव बघ माझ्या कशा. हा घे. बस का? हा बस बस बस. मीठ घे. मीठ बघ. हा बस. जरा अजून टाकू का? बर थोडं टाक. वजा. घेतलं का. हा टाक व्यवस्थित. हा होय होय. त्याला टाकलंस का त्यात. त्याला का सांगितले. अरे टाक की टाक की टाक. बर बर. राजा, एक जीव झाला बघ आता. हा व्यवस्थित कर रे. बाकी कसं झालं? एक नंबर मध्ये झालं पाहिजे वजा. वजा. अरे झालं का. झाले. राजा, हा एक नंबर झालं पाहिजे बरं का. हा लगा तू नुसतं टेन्शन घे बघ कसं करतो मी. काय? अरे तू टेन्शन घेऊ नको बघ कसं करतो मी. हा टेन्शन घेऊ नको. इकडे टेन्शन आला अध्यक्ष. ए आणू का बघून? थांब 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 जरा वाईट कांदा जरा चांगला बाजू दे. तर पोचेल. अरे नाही अजून. मी चाल. बघ बरं बघ हो. बस का. अजून जाळ घातला पाहिजे. बोल नाही ना. बस झालं. पेटते बघ आता दगुटात. हाय ना अध्यक्ष फोन करतो म्हणला का. फोन केला नाही काय नाही. मला सोडून कोंबडा खाल्ला का काय. मला जर का सोडून कोंबडा खाल्ला असला तर त्याला धावतोच. हां राजाला व्हिडिओच धावतो. सुट्टीच देत नाही. वास्तविक जोरात यायला लागलाय. अध्यक्ष फोन करतो म्हटलं तर काय केलं नाही. हां अहो मला माहितीच होतं तुम्ही फोन करणार नाही म्हणून तर मी तयारीनं चालू आहे. अरे तुला फोन करणार तू आता शिजत आलं या. आता तुला फोन करायचा तेवढं तू टापाकलास. काय फोन करतो म्हणता यार. अहो हां सांगू का राजाला. हां गप गप. अरे तू येणार आहे सांगितलंय. याला क्या सांगितलं की मी बाळ येणार आहे म्हणून. ये ये बसायचं आता. साडी काढून बस. काय म्हणते मला सांगायचं. ती म्हणलं नाही का तुला रडत मी येणार आहे मी येणार आहे. ती सांगते शिजलंय का. अध्यक्ष शिजले की. अरे कडबं की लाल भडक झालाय. अध्यक्ष चला निवड जाऊन येऊया. ए निवड रे. मी काय म्हणते निवदाचा डब्यात काढून ठेवूया की. आधी जेवूया आधी पोटोबा मग मसोबा. जाता जाता दाखवूया की निवड. चालते की तुला काय दावा. निवड दाखवल्याची मतलब आहे की नाही. बरोबर तिकटा बघी बर का. हात काढा. काय जर तुकडा पण टाकायचा असतो निवदात. थांब की रे बघू दे की मला. भाज झाले. अर्धा माने बाजून. हा ते डबा बाजूला ठेव. हा टाकले की. टाकल्या की. अध्यक्ष नाही टाकले ना जास्त डोक्याला एखादं घ्या. अरे हाय ते की 1 2 3 4 5 6 7 8. मी काय म्हणते पातेलच खाली घेतलं असतं ते. गरम करून खायला होतंय ना. अरे लय गरम होईल रे. अरे नाही लय गरम होईल लगेच गार होतंय. बरं असं दे घे इधर. जरा कटवाड बर का. हा हा वजा. एक नंबर झालेला.
ही माझ्यासाठी आहे बरं का. पाण्याला किती पीस देऊ? बाळ्या अरे तुझी थाटी दे की रे. बाळ्या हा काय लागा दे की गरीब आहे म्हणून असं करतो तुला काय. रस्ता वाढ जरा सवारी की आहे राजा भाऊ. हा हा बाळ्या लागला तर रस्ता मागून घे. हा हा कोणाचं लावू आहे ना कुणाच फोन वाजतोय. ह्याला का हे रंग्या का फोन करते सकाळपासून काय नाही. साधं जेवण पण देत नाही नुसता फोन करते. आईला फोन कट करते बोळ्या मरते आता. मी काय म्हणते राजा आईला आणि फोन केलं वाटतं. वाढूया का. मला काय ही नुसतं फोन करून करून पिडते मला. स्विच ऑफच करून ठेवतो म्हणजे फोनच करणार नाही. ह्याच्या तर आईला ह्याच्या मी गाबड्याच्या. चला बसूया. अरे पहिल्यांदा रस्सा पिऊन बघ की कसा झालाय. होय होय कसा झालाय सांग मला लगेच. वाज तर लई नाही भारी येतो या. बाळ्या फोन कुठं आहे तुझा? फोन कुठं आहे तुझा? किती फोन लावला तुला मी? सकाळपासून फोन लावतोय फोन माघारी नाही. फोन कट करतोय माझा आणि इथून बसला की जेवायला. हा लगा तिथे पोट बघ तुझं. औरंगा शेठ 5 मिनिटं की सगळं मोकळं कर. 5 मिनिटं म्हणतोय. दिवस वाया घालवलास माझा तू आणि 5 मिनिटं मागतेस मी. हा लगा फार्म हाऊसवर मिळत नाही म्हणून इथं आलायस मी जेवायला. तालुक्याची कामं सगळी माझी खोळामध्ये ती. लाज वाटली पाहिजे लगा तुला. चल उठ लवकर चल. रंगाशेठ अहो जेवते ताटून कशाला नसता जेव दे. तू का बाय उठ पटकन चल. तुला मिळत नाही तिथे. उठ. अध्यक्ष संध्याकाळी पोच कर घरी डबा. संध्याकाळी चप्पल घालती. चल लवकर पटकन. तुम्ही 2 पीस खावा की. हा तूच चल. लगा तास झालं लगा फोन लावतोय कट करतोस मी. जाऊ दे दे ताट महाराजाकडं. अरे जाऊ दे उलट तिकट झाला आता. होय होय आरती ताटवत माझ्यात. अरे दुसऱ्याची तू तुला तू खाती आहे की तरी. बरं 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 जवळ जाऊ कोंबडा. अरे देशी कोंबडा लागतोच भारी तर. शेवटी कोंबडा कोणाचा आहे? कोणच कोंबडा होता? आला का त्याच्याकडे आणलाच का नाही कोंबडा? अरे त्याला सांग 1 नंबर तिची कोंबडा होता आणि पुढल्या आकाराला पण का नाही तुझ्याकडनंच कोंबडा घेणार म्हणून. राजभाऊच्या हातात चव आपल्या. अरे लक्या अरे तुला रस्ता देऊ का? द्या की देऊ. मी तर मस्त मटणच खातो या. का राजभाऊ हा जनजनीच झाला. हा 1 नंबर. ओ आजपर्यंत असला दिवशी खाल्ला नाही बरं का मी कधी. वाघाळ पोट भरले वाघाळ. अरे पडल्या काढायला का नाही वजा. अरे अशी जुळणी कर चांगल्या कोंबडीची. रावाजा आला का 1.5 किलो पैकी मी एकट्याने 1 किलो खाल्लं आणि तुम्ही लगा अर्ध्यात खगळून निघलाय. आला का एकट्याने 1 किलो खाल्लं 1 किलो. काय लागा सकाळ जर ना आला नाही कुठं आहेस तू? कोंबडा डालून ठेवलाय का नाही? मग येऊ कोणाचा कोंबडा आहे? मला काय माहित कुणाचा कोंबडा आहे? ओ अध्यक्ष अहो काय म्हणते यो? अरे सकाळी तुझ्या घरात आणलाय मी कोंबडा. ए वजा एकच कोंबडा आमच्यात. लक्या पाहिजे का नाही सांग नाही तर मी चाललो. अहो अध्यक्ष
अयो काय म्हणून गेला एकच कोंबडा होता अयो कोंबडा कुठं आला तुम्ही हे लक्या अरे तू गळ्याला इस्तूर खाल्लीच नव्ह का आकडा बाहेर निघाला का नाही चांगला होता का नाही कोंबडा मग कशाला फार घुटलं ते येडायला का निवळी नाही तरी काय काही कळत नाही वळत नाही कोंबडा कसा होता एक नंबर होता का नाही? एक नंबर आवाज कोंबडा कुठं आणला तो 500 रुपये कुठं आणली माझ्याकडे कोंबडा कुठं आणलाय त्याला दिले की 500 रुपये लगा लक्या अरे तू अजून घेऊन का पण तोंड तेवढं बंद कर शांत आणि खा कशाला राहिला आणतोस लय डोसकं चालू नकोस मला काय कळलं आज्याला काय करून घ्यायचंय जेवणाच ना तर पोट भरून Good. वजा अरे तू कुठे गेला होतास रे कुठे नाही कुठे नाही अरे ही बघ रंगीला या अरे दिवसभर रंगीला नाही तू कुठे होतास दिवसभर आवाज येऊ काढ गेला तुम्ही कुठला काढ अव राजा भाऊ तुम्ही तर रंगीला शिजवलाय आणि वगैरे तर खाल्लाय पण अहो खाल्लाय नाही जिरवलाय या माणसानं तुमच्या रंगीला खून केलाय कोण गेलाय लका मजा अरे तू रंगीला कपडेच मी अरे मला खायला घातलास लगा मी आपण खून केला का झालं की लगा रंगीला लगा तू लगा परत ये लगा मी परत नाही लगा चुकन ना तू मागे अरे तुला कळत नाही तू कशाला इकडे आणलं अरे तुला पाहिजे होतं तर कोंबडा मला मागायचा अरे मी तुला 500 कोंबडा आणला असतो लगा रंगीला मी लगेच त्याच्या पोटासारखं जपलाय लगा अध्यक्ष मला 500 रुपये पाहिजे बघा ना याला मी जोडणार नाही रंगीला माझं 500 तुझी शपथ मी ह्याला कापणार एक दिवस पण रंगीला तू लगा राग मान नको लगा मी लगा चुकून लगा पोटात गेला लगा मला माफ कर लगा रंगीला लगा ये लगा लक्या अरे ही लगा सगळे हडक लगा गोळा कर लगा ती असती या लगा तर कुठेतरी सोड तू लगा कृष्णाला दिला देऊन कोण जास्त अरे रंगीलाच्या माझ्या करा गोळा करा